जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तो कुठं आलाय भाऊ आजच्या ब्लॉगची सुरुवातले दानकटे. हा काय विषय वरांचा तो आला हे दाखवतो मेनू आहे बघा. आता खरी मजा आहे ना आतमध्ये गेल्यावर ना दार्या घाटला चाललोय आम्ही. ते कसं चाललोय काय तो विषय सोडून द्या, पण चाललोय आम्ही. आतमध्ये गेल्यावरती जे वातावरण झाले ना ते दाखवतो. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा, सिनेमॅटिक वगैरे बघा. सुक्या लाकडांचं नियोजन करायचे आम्हाला. मॅगी बिगी काही बघू आता काय होते. ऐक ना हा सुप्या लाकडे ऐकते लाकडे बॅग पडलं मस्त वेगळी. हा उंगल्या हो, बाकी काय नाही. चला बेकार विषय भाई, बेकार. वॉटरफॉल दिसलाय का तुम्हाला? नाही दिसणार तुम्हाला. काही विषय नाही. चाललोय आता तिथे गेल्यावर घरी मजा येणार आहे आता. तर मित्रांनो आम्ही आता इथं आलेलो आहे. तुम्हाला इथले जन्नत दाखवतो आम्ही. हे बघा वॉटरफॉल. वाळलेली लाकडं शोधा, कारण की मॅगी करायची. टोप बी बांधलेला आहे भाई. कार्यक्रम एकदम नियोजन आमचं खतरनाक असते. समोर मी काय म्हणतो नशीब. आता इथला वॉटरफॉल जाता खरी वरती गेल्यावरती घरी मजा आहे. द्याव का म्हणा आम्हाला 2-4 साखर ना. आम्हाला 2-4 पण लागू थोडं. 2-4 लाकडं थोडं 4-5 लाकडं बघतो. चल सुप्या जाऊ त्यांना लागते, त्यांचे बरोबर आहे म्हणा, पण 2-4 द्यायला पाहिजे. खाली बघू खाली हाय रे मकर, पण वल्ले इथं. मंदिरचं कुठे हे नाही का इथं आतमध्ये आहे का नाही कुठं? 2-4 लाकडं मागचे आणले का? बस थोडं पेटण्या जागा फक्त. टोप हा टोप काय विषय नाही, टोपाचा काय विषय नाही. लाकडं घेतोय असं काय नाही बरं का. नियोजन झाले सगळं. आता आम्ही थोडं सरपण याच्याकडून थोडं त्याच्याकडून थोडं करून नियोजन केलंय, कारण की वरती मॅगी करायचं नियोजन आहे.
मग आता वरती जातो पहिला आम्ही, मग बघू कसं काय ठरते नाही का. काय म्हणजे जन्नतच या. मॅगी बनवायचे नियोजन चाललंय आता. इथं जरा वाढत नाही बोलले ना. हा नाही ते करा, ते करू आपण, ते पेटू सरपण लावून इकडं. बाई कसं आहे बाई, जन्नत आहे जन्नत. बघ काही सीन आहे हा. असा आहे धबधबा दिसला का. हा मग विषयच नाही. डागात डागात हा स्वर्ग जन्नत. हेला हे बघा झाले नियोजन व्यवस्थित. मॅगी बिगी एकदम खतरनाक विषय होतोय. कसा एकदम खतरनाक. ते थोडं पेटले इथं थांबा फक्त, ते विजून देऊ नका. कडे चारी बाजूने उभं राहा. सुपे 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 इकडे सुपे सुपे कर. तू लांब लांब नको जाऊ एडे. इथं मॅगी बिगी करू दे आहे. ते त्याच्यामुळे जरा नियोजन लावा. तुम्ही साईड नको थांबा, पॅक करा. नाही विजन नाही नाही पेटणार आहे आरामशीर. हे पेटवत आहे ना त्याला आणायचं, पण आमच्या डोळ्यातून पाणी निघाले. घरी सांगते काल पेटलंय आता उचललं नाही पण लय दूर सुटलाय. दूर नाद झाले बाई. डगबी कशी खाली आले दा बाई. धिंगाणा नुसता धिंगाणा. पेटलंय बघा आतमध्ये. पेटले आता. हा डोलेला काल म्हणलं बघा खातोय आम्ही मॅगी बिगी. बघा आमची मॅगी बिगी आम्ही मॅगी खातो आता. इथं ते जर आमचा मसाला चायना मेड होता त्याच्यामुळे त्याला कलर नाही आला. चायनाच्या गोष्टी कशा असतात. पण डावा पण खातो हे पण खातो त्याच्यामुळं भारी आहे. आलोय आता इथं मी. हा दाखवू का स्पॉट तुम्हाला धबधबा असं आहे. आणि इकडे एक आहे पण तिकडे जरा लेडीज गर्दी आहे म्हणून आम्ही तिकडे नाही जात. इकडे जाऊन ना फक्त पहिला. हा आपला पार्ट आहे ना दुसऱ्या दिवशी कंटिन्यू होतोय. कारण की काल एक दुःखद घटना झाली आहे. म्हणजे खूप अशी ती दुःखद घटना आहे. म्हणजे आमच्या सर्वांचा लाडका मित्र अनुज कपूर सर यांचं दुःखद निधन झाले आहे. आता ते काय झालंय कसं झालंय ते आता मी तुम्हाला तर सांगू शकत नाही. फक्त एवढंच आहे की सगळेजण RIP टाकतात. RIP टाकू नका. RIP म्हणजे रेस्ट इन पीस. मी कोणाला कोणत्या धर्माला हेट करत नाही पण सांगतोय रेस्ट इन पीस म्हणजे तुम्हाला सगळं त्याचा अर्थ माहितीच असेल तर ते आपल्या लोकांसाठी नाही आहे. आपल्या लोकांना जाळतात. त्याच्यामुळे रेस्ट इन पीस हे ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकांसाठी आहे. मी डायरेक्ट ओपनली सांगतो म्हणून RIP प्लीज टाकू नका. आणि बाकी काही नाही एवढंच बोलतो. सगळ्यात पहिलं आपल्या भावाला सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. हे खूप चुकीचा निर्णय घेतला त्यांनी. असं व्हायला नव्हतं पाहिजे. आता झालेला आपण टाळू नाही शकत. मी आजचा ब्लॉग इथे एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.